नाशिक नगरीचा वास्तुनिर्मिती संस्था उभारणीच्या कार्यात विशेष प्रज्ञा असणारा, निर्दोषता व गृहनिर्माण व जीर्णोद्धार या क्षेत्रात त्यांचे अविस्मरणीय असे योगदान आहे. मातेसाहेब जेवढे दांडे पाईपची घरे, पौराणिक मंदिरे, धर्मक्षेत्र हेच नाशिकचे रूप व स्वरूप होते. ॲडव्होकेट अरविंद पंडित मूळपाने स्वरूप दिले. मातेसाहेबांनी आर्किटेक्ट, इंजिनियर, खाजगी सेवा संस्था सुरू केली. नवी व जुनी पंडित कॉलेजतून शहराच्या नवकता, आकर्षकता आणि गुणवत्तेमुळे लोकांना आर्किटेक्ट, इंजिनियरच्या ज्ञानाची गरज भासू लागली. हळूहळू ही संकल्पना चौफेर आणि सखोल विस्तारत गेली. मातेसाहेबांची अस्तित्वाची साक्ष आहे. बांधकामाच्या पाहणीसाठी, तपासणीसाठी जेव्हा मातेसाहेब बांधकामस्थळी येत असत त्यावेळी ते गंभीरपणे उभे राहिले. केवळ जनहितांच्या बांधिलकीतूनच याच विचारातून महाकवी कालिदास कला मंदिर व्याख्यानमालेचं हे 94व्या वर्षातलं 14वं पुष्प आहे. अवतार सिंग फनपेर यांचा सत्कार डॉक्टर स्वाती पासवान, डॉक्टर धन्यवाद पेणी साहेब. हे इरादे काय काय आहेत तर मराठी माणसाला उद्योगधंद्यामध्ये अत्यंत आघाडी समृद्ध करणे, आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे, व्यवसायाची शिस्त लावून त्याच्यामधून अधिक उन्नती कशी करता येईल त्याविषयी त्याचा अतिशय सुंदर कार्यक्रम आहेत. स्वतः सिव्हिल इंजिनियर असलेले श्री अविनाश सिसोदे हे रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन या महाराष्ट्राची कुलदैवत आई तुळजाभवानी आणि पंढरपूरचा विठोबराया यांच्या चरणी प्रथमतः मानाचा मुजरा. ज्या माझ्या आई वडिलांमुळे मी हे जग बघू शकलो त्यांच्या चरणी वंदन करून आजच्या या 94व्या वसंत व्याख्यानमालेच्या मला मिळालेल्या जबाबदारीच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी, मित्र, स्नेही, ज्या प्रत्येकात एक उद्योजक दडलेला आहे असे आपण सारे आज या गोदातीरी अतिशय सुंदर अशा वातावरणात जमलेलो आहोत. मला खूप आनंद होत आहे. आजची ही संधी माझे स्नेही श्री संजयजी गीते यांच्यामुळे मला मिळाली, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. मी खूप वेळ न घेता अतिशय मोजक्या शब्दात जास्तीत जास्त साध्या आणि सोप्या भाषेत मराठी माणूस आणि उद्योजकता हा जो विषय मला देण्यात आला आहे त्या विषयावर माझी मतं मांडणार आहे. आणि ही पूर्णपणे वैयक्तिक माझी मतं आहेत. त्या प्रत्येकाशी आपण सहमत व्हावंच अशी माझी इच्छा नाही, पण मला माझ्या मागील 25 वर्षाच्या व्यावसायिक प्रवासात मला जे जे रुचलं, भावलं, जे अडथळे आले, त्या सर्व याच्यातून मला जावं लागलं, त्याबद्दलचा मी लेखाजोखा आज तुमच्यासमोर मांडणार आहे. खरं तर या विषयावर बोलण्याचा मला अधिकार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण मी ज्या गावातून आलोय, माझं जळगाव जिल्ह्यात भुसावळ यावल रोडवर निमगाव नावाचं गाव आहे. माझ्या गावाची आजची लोकसंख्या ही 1080 आज पण आहे. आम्ही पिढीजात शेती उद्योग करणाऱ्या कुटुंबातून मी पुढे आलो आणि आम्ही शिकून बाहेर पडलेली पहिली पिढी. नेहमीप्रमाणे शिक्षण झालं की नोकरी करा हा आई वडिलांनी दिलेला सल्ला मी पण त्यावेळी शिरसावंद मानून मी पण नोकरी केली. पण नोकरी करता करता माझं मन त्या विषयात रमेना. आपण जीवनात
हे एकदाच मानवी जीवन मिळाले, खूप काहीतरी भव्यदिव्य केलं पाहिजे असं मला सातत्याने वाटायचं. आणि नेमकं काय करायचं हे कळेना. मग तेव्हा सोबतचे मित्र सवंगडी काही जण नुकताच छोटा मोठा व्यवसाय असं करू लागले, त्यांना आपण पण करून बघूया म्हणून नोकरी करता करता साईड बिझनेस असं करत मी व्यवसायाची सुरुवात केली. आणि एकदा व्यवसाय थोडाफार जम बसायला लागल्यावर आणि नोकरी ते जवळपास तेवढे पैसे व्यवसायातून मिळायला लागल्यावर मी नोकरीचा राजीनामा दिला आणि 31 जानेवारी 94 नंतर पूर्ण वेळ व्यवसायात आलो. या माझ्या व्यावसायिक कारकिर्दीत वयाच्या मानाने अति जास्त पैसा मला अचानक मिळाला सुरुवातीच्या कालखंडामध्ये. आणि असं झाल्यानंतर मराठी माणसाचं जे होतं ते पण माझं पण झालं. काय काय झालं पुढे बाकी नंतर चर्चेत मी बोलणारच आहे. तर आणि पुन्हा मला फटका बसला आणि मी शून्यावर आलो. असं या मागील 21 वर्षाच्या कालखंडामध्ये दोनदा खूप उंची गाठून पुन्हा शून्यावर येणे आणि पुन्हा नवीन प्रारंभ करून पुढील वाटचाल करणे, हे सगळं करता करता माझ्या असं लक्षात आलं, अरे असं किती जणांचं होत असावं आणि यासाठी आपण काय करतो आहोत. नंतर 2001 सालानंतर त्या संपूर्ण व्यवसाय ह्या विषयाकडे बघण्याची एक संपूर्ण नवीन दृष्टिकोन मला मिळाला आणि 2001 नंतर आजपर्यंत मी मागे वळून पाहिलं नाही. आणि आज नाशिक शहरामध्ये गंगापूर रोडवर 2008 मध्ये आम्ही 21 मे 2008 ला ENGच्या पहिल्या कंपनीची स्थापना केली आणि एक 300 स्क्वेअर फीटचं ऑफिस, एक कंपनी डायरेक्टर म्हणून मी, एक कर्मचारी अशी सुरुवात केली. आणि आज आमच्या 9 कंपनीज, 20 डायरेक्टर आणि शेकडो कर्मचारी काम करत आहेत. 300 स्क्वेअर फीट ऑफिसवरून आम्ही 15,000 स्क्वेअर फीटच्या विविध ऑफिस स्पेसेस आमच्या तयार झाल्या. मुंबईमध्ये LPS रोडवर अतिशय सुंदर असं ऑफिस आम्ही निर्माण केलं. त्र्यंबकेश्वर जवळ तुमचा सगळ्यांचा आवडता रिसोर्ट ENG ग्रीन व्हॅली रिसोर्ट हा आमच्याच कंपनीचा आहे. आम्ही रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, एज्युकेशन, नेटवर्किंग, फायनान्स अशा विविध क्षेत्रात काम करत आहोत. तर मित्रांनो, हे सगळं करता करता एक 4-5 वर्षापूर्वी एक विचार माझ्या मनात आला की असं सगळं होऊन किती लोक वाईट प्रसंग जेव्हा व्यवसायात येतात त्यानंतरही त्यातून तगून उभे राहतात आणि यांच्यासाठी आपण काय करतो आहोत. हा विचार मनात आल्यानंतर मी उद्योजकांसाठी, तरुण उद्योजकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी आपल्याला काय काय करता येईल या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर जीवनाचं एक ध्येयच ठरवून टाकलं की माझ्या जीवनाचं पर्पज हे टू क्रिएट, सपोर्ट अँड नर्चर द एंटरप्रेन्योर्स हे असेल. उद्योजक तयार करणे, त्यांना सपोर्ट करणे, त्यांचं संगोपन करणे, यासाठी जे जे करावं लागेल ते करणे. कारण कोणत्याही देशाला संपन्न तेथील उद्योजक करतात, फक्त मोठे उद्योजक नाही. अगदी लहान लहान भाजी विकणारा असेल त्याच्यापासून तर मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज लावणाऱ्या सर्व उद्योजकांपर्यंत यांच्या सामूहिक बळाने कोणताही देश मोठा होतो. आपण जर या जगाची सुपर पॉवर म्हणून आपण अमेरिकेकडे बघतो. अमेरिका मागील अनेक वर्षांपासून जगभरावर राज्य करते, ते फक्त तेथील एंटरप्रेन्योर्सच्या, उद्योजकांच्या जीवावर.
आणि माझं स्वप्न असं आहे की हा भारत देश या जगाची एंटरप्रेन्योर कॅपिटल बनावा. हा देश जगाची फायनान्शियल सुपर पॉवर बनावा. त्यासाठी आजचं व्याख्यान आणि इतर पण गोष्टी, अनेक गोष्टी मी ज्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटसाठी करतो त्या मी करत असतो. भारत हा एंटरप्रेन्योर कॅपिटल किंवा उद्योजकतेची राजधानी हा देश बनू शकतो याबद्दल मला ते मात्र शंका नाही. आणि तो ते बनण्यासाठी जे जे लागतं ते आपणा सगळ्यांकडे या देशातील सर्व नागरिकांकडे आहे. आणि भारत ही उद्योजकीय राजधानी हा देश बनल्यानंतर जगात सगळीकडे शांतता नांदेल. कारण मागील या देशाचा हजारो वर्षाचा जर इतिहास आपण पाहिला तर आपण कधीच कुणावर आक्रमण केली नाही. आणि जो जगाची सुपर पॉवर असतो तो जगातले रूल करतो. तर हा देश या जगाला आपोआप शांती देईल. म्हणून माझा जगाला शांती देण्याचा उद्योजकीय मार्गातून हा एक प्रयास आहे. यासाठी काय काय करता येईल ते करण्यासाठी मला जेव्हा वेळ मिळतो, जितकं मला करता येतं, माझा उद्योग व्यवसाय सांभाळून तेवढं मी करत असतो. आजचा जो विषय आहे मराठी उद्योजक आणि मराठी माणूस आणि उद्योजकता, तर यात मी माझ्या व्याख्यानाचं एक मांडणी अशी केली. पहिले आपण मराठी माणूस, त्यानंतर उद्योजकता हे दोघं बघू आणि मग त्याचं एकत्रीकरण करून काय आपल्याला शक्य आहे ते बघूया. आजच्या व्याख्यानातून एका जणाच्या जरी मनात ती खिल्ली पडली तर आजचं व्याख्यान माझ्यासाठी सार्थक आहे. एक छोटीशी गोष्ट या निमित्ताने आठवते. एकदा एक साधू बाबा समुद्राच्या किनाऱ्यावर पांढरी शुभ्र दाढी वाढलेली, भगवे कपडे घातलेले आणि ते समुद्राच्या काठावर फिरत असतात. आणि लाट आली की तिच्यासोबत ते स्टारफिश असे वाळूत रुतून पडतात आणि वाळूत रुतून पडले की ते तिथे मरतात. लाट आली की पटकन ते त्यातलं एक स्टारफिश उचलतात, पुन्हा समुद्रात पाण्यात फेकून देतात. लांबून एक तरुण सातत्याने त्यांच्याकडे बघत असतो. तो बाबा जवळ येतो, म्हणे बाबा तुम्ही असं का करता? म्हणे मी त्याला जीवन देतो. तरुण म्हणतो की हा समुद्राचा हा किनारा केवढा आहे, अशा किती स्टारफिश येऊन या वाळूत रुतून जातायत आणि मरतायत, तुम्ही तर फक्त एकच फेकू शकता. साधू महाराज म्हणतात त्या एकाच्या जीवनात मी बदल घडवू शकतो, यातच माझ्या जीवनाचं सार्थक आहे. तर आपण जेव्हा मराठी उद्योजकांबद्दल बोलतो, सातत्याने एक विषय आणि एक कथा सगळीकडे ऐकवली जाते की मराठी उद्योजकाला, मराठी उद्योजक किंवा मराठी माणूस असा आहे की ते झाकण नसलेली बरणी, त्यात असलेली खेकणे आणि तिला झाकण लावायचं नाही, आपणच एकमेकांनी पाय ओढतो वगैरे 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 वगैरे, अशा सगळ्या गोष्टी मराठी माणूस किंवा मराठी उद्योजक आणि इतर सर्व बाबतीत बोलले जातात. मी मागील 25 वर्षापासून 4 वर्ष साईड बिझनेस आणि 21 वर्ष पूर्ण वेळ व्यवसायात असून आजपर्यंत कोणत्याच मराठी माणसाने माझा पाय ओढला नाही. उलट मी जिथे जातो तिथे माझा असा अनुभव आहे की लोक म्हणतात वा हो तुम्ही महाराष्ट्रीयन असून असं करता, वा वा, आणि तुम्ही इतके जण सोबत काम करता, 20-20 लोक तुम्ही सोबत कसं काय काम करू शकता, 2-3 जणांचं जमत नाही, असा माझा अनुभव आहे. आणि उद्योजकता आपल्याला कोणाला शिकवण्याची गरज नाही, ती आपल्यात अंगभूत आहे, ती आपल्या प्रत्येकात अंगभूत आहे असं माझं मत आहे. कारण की आपण जर थोडं मागे जाऊन पाहिलं, एक 400-500 वर्ष आपण जर मागे जाऊन पाहिलं तर या देशात 12 बलुतेदार निर्मित
व्यवस्था प्रत्येक खेड्यात होती आणि हे सगळे 12 बलुतेदार नाव्याने कटिंग दाढी करावी, शिवताने कपडे शिवून द्यावे, कामगाराने चपलाबूट बनवावे, शेतीवाल्याने शेती करावी, ब्राह्मणाने पूजा करावी, असं प्रत्येक जण ते काम करत होता. फक्त तेव्हा विनिमयासाठी एक्सचेंज ऑफ करन्सी ही वापरली जात नव्हती. फार कमी जेव्हा गरज पडेल तरच वापरली जायची. त्याच्याऐवजी बार्टर सिस्टीम होती. तू माझी दाढी कटिंग करून दे, मी तुला धान्य देतो. तू माझे कपडे शिवून दे, मी तुला अमुक देतो. अशा टाईपची आपल्याकडे सिस्टीम होती. त्यामुळे आपल्या प्रत्येकाजवळ जे स्किल आहे ते वापरण्याचं अंगभूत पिढ्यानपिढ्या मागील अनेक वर्षांपासून आपल्या जीन्समध्ये उद्योजकता. त्यामुळे मराठी माणसाला उद्योजकता वेगळी शिकवण्याची गरज नाही, असं माझं ठाम मत आहे. मराठी माणसा इतका जिद्दी माणूस मी पाहिलेला नाही. मी मोठं बोल्ड स्टेटमेंट करतो याची मला जाणीव आहे, परंतु तुम्ही बघा ना, आपल्या प्रत्येकाचं जीवन बघा. आपण लहानपणापासून आतापर्यंत किंवा आपले आजोबा, काका, मामा, मागची पिढी, वडील आपले, यांची परिस्थिती तेव्हा काय होती, जेव्हा ते जन्माला आले आणि ते जेव्हा गेले तेव्हा काय परिस्थिती होती बघा. ग्रोथ सगळ्यांची आहे. आपण पण लहान होतो तेव्हा आपली परिस्थिती कशी होती बघा. म्हणजे हे सगळं आपल्याला येतं, परंतु सातत्याने हे जे आपल्या मनावर बिंबवलं जातं की मराठी माणूस हा जो डंका पिटला जातो ह्या विषयाचा, हे मला मान्य नाही. हा, मराठी माणसामध्ये काही गोष्टी अशा आहेत की जी आपण या समूहात राहत असल्यामुळे आपल्याला काही सवयी लागल्या आहेत. त्या सवयींबद्दल ऑब्जेक्शन असू शकतं, परंतु आपण उद्योजक नाही आहोत किंवा उद्योजकी आपल्यामध्ये परंपरा नाही, हे खोटं आहे. आपल्याला सवय काय लागली माहितीये, आपल्याला सर्वांना सुरक्षित पाहिजे सवय आणि कम्फर्ट पाहिजे. सिक्युरिटी आणि कम्फर्ट या दोन गोष्टी अशा आहेत की ज्याच्यासाठी आपण कुठलीही तडजोड स्वीकारायला तयार असतो. आणि व्यवसाय आणि सिक्युरिटी, व्यवसाय आणि कम्फर्ट याचं काही वर्ष तरी नातं जमत नाही. काही वर्ष तरी नातं जमत नाही. जेव्हा तुम्ही त्या उद्योगाची पायाभरणी करत असतात तेव्हा तुम्हाला त्याच्यासाठी जे करावं लागतं ते करावं लागतं. नाही तर मराठी माणसाचा स्वभाव जिद्दी आहे, पण तो जास्त संवेदनशील आहे. आणि व्यवसायात आडवा येणारा गुण म्हणजे मराठी माणूस हा अति प्रामाणिक आहे. आजपर्यंत व्यवसायात दुसऱ्या लोकांना फसवणारा मराठी माणूस मी पाहिला नाही. हा, पैसे मागे पुढे दिले असतील, आजच्या ऐवजी उद्या देतो असं केलं असेल, 5-25 हजार इकडे तिकडे हे झालं असेल, परंतु केसाने गळा कापला समोरच्या कोणत्या व्यवसायात असलेल्या मराठी माणसाने, असं मी पाहिलेलं नाही. दुसरं, आपण सगळेजण या बार्टर सिस्टीमच्या पद्धतीतून पुढे आलेलो असल्यामुळे आपल्याला नफा कमवणे हे पाप वाटतं आणि उद्योग व्यवसाय करणे हे याच्यासाठी कुठून तरी असा आकाशातून आलेला व्यक्ती पाहिजे, किंवा तुम्ही गुजराती पाहिजे, तुम्ही पंजाबी पाहिजे, तुम्ही अमुक पाहिजे, अशा या सातत्याने ज्या भ्रामक कल्पना आपल्या मनावर सातत्याने बोलून ते प्रोग्रामिंग आपलं झालंय. दुसरं, मराठी माणूस हा खूप अनालिटिकल आहे. खूप बारीक तपासणी, प्रत्येक विषयाचा अगदी बारीक तपासणी करून हे शक्य होईल का, हे नाही झालं तर काय होईल, मग समजा मी जर चालू करून दिलं तर माझं कसं होईल, आणि मग ते नाही केलं तर काय होईल, वगैरे 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 वगैरे. ह्या सगळ्या अनालिसिसमुळे व्यावसायिक मेंदूमध्ये असलेल्या केंद्राला पॅरालिसिस झालाय. हा अनालिसिसचा पॅरालिसिस. यामुळे आपण उद्योग करण्याची इच्छा असून पण उद्योग धंद्यात जात नाही. त्यानंतर
जे उद्योगात गेले त्यांची पण फार गंमत आहे. उद्योग व्यवसाय इमानी इतबारे सातत्याने त्याच्या मागे लागून केला तर तो प्रचंड नफा देतो आणि माणसाला श्रीमंत करतो. हे उद्योगाचं मूलभूत त्याला काय म्हणूया, हे मूलभूत समीकरण. तुम्ही व्यवसाय चालू करा, इमानी इतबारे करा, सातत्याने करत राहा, पिढ्यानपिढ्याची काळजी मिटून जाते आणि तो प्रचंड पैसा देतो. असा माझा स्वतःचा उद्योजक म्हणून माझा अनुभव आहे. मी उद्योजकतेबद्दल बोलणारा व्यक्ती नाही, मी उद्योजकता जगणारा म्हणून तुमच्या समोर बोलतो. तर थोडेफार पैसे आले की मराठी माणूस त्याला अचानक समाजसेवेची वृत्ती येते आणि मग पेपरमध्ये फोटो आला पाहिजे, अमुक इथे हे झालं पाहिजे, त्याच्यासाठी काय काय करावं लागेल ते करावं लागेल. अचानक मोठ्या देणे चालू करणे, अचानक साक्षात्कार होतो की एखादा सिनेमा काढावा. मराठी अनेक यशस्वी उद्योजकांनी मराठी सिनेमे काढलेले आहेत. तुम्ही इतिहास तपासून बघा आणि या आताच्या काळात तर त्याचं फार फॅड आलेलं आहे. त्यानंतर जे चाललं आहे ते सोडून अचानक डायव्हर्जन, अचानक दुसऱ्या कशात तरी जाणे, हे सातत्याने करतो. परंतु हे जो उद्योगात गेला आहे, व्यवसायात गेलाय, त्याच्याबद्दल तीन प्रकारचे व्यक्ती असतात. एक नोकरी करणार किंवा काहीच न करणार आणि उद्योग करावा असं वाटणारा, ज्याला ऍस्पिरंट म्हणतो आपण. ही इज ऍस्पायरिंग टू बी अन एंटरप्रेन्योर. हा झाला पहिला वर्ग. दुसरा वर्ग जो व्यवसायात स्ट्रगल करतोय काहीतरी, परंतु जे पाहिजे ते यश मिळत नाही. आणि एक व्यवसाय करून स्थिर स्थावर झालेला आणि पुढे काय करावं हे कळत नसते. मराठी माणसाच्या बाबतीत या तिन्ही प्रकारापैकी कुठल्याही प्रकारात मोडणाऱ्या मराठी माणसाच्या बाबतीत सर्वात मोठा जो प्रश्न येतो तो येतो LKM. LKM ही मी दिलेली टर्म आहे याला. लोक काय म्हणतील. मी जर व्यवसाय करायचा विचार केला आणि माझी नोकरी चालली गेली तर लोक काय म्हणतील. मी जर व्यवसाय सुरू केला आणि मला त्याच्यात लॉस आला तर लोक काय म्हणतील. मी सगळं व्यवस्थित करत असताना अचानक जर काही होऊन गेलं तर लोक काय म्हणतील. मी साहेब म्हणून नोकरी करतो, एक ऑफिसर म्हणून नोकरी करतो. मी साईड बिझनेस म्हणून इथे गंगेच्या काठावर साखरपुड्याने जर विकायला बसलो तर दर्शनाला येणाऱ्या कोणी माझ्या नातेवाईकाने मित्राने पाहिलं तर ते लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील याचा इतका प्रचंड पगडा आहे. या देशात सर्वाधिक पगडा लोक काय म्हणतील ह्या विषयाचा मराठी माणसावर आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ही एकच गोष्ट मराठी माणूस रिस्क घ्यायला घाबरतो असं म्हटलं जातं. आणि रिस्क घेतल्याशिवाय तुम्ही उद्योग व्यवसाय उभारणी करू शकत नाही किंवा त्यात प्रवेश करू शकत नाही. परंतु हे खोटं आहे असं माझं म्हणणं आहे. मराठी माणूस अजिबात रिस्क घ्यायला घाबरत नाही. मी जर रिस्क घेतली आणि त्याच्यानंतर जसं पाहिजे तसं नाही झालं तर लोक काय म्हणतील याची त्याला सर्वाधिक. आणि त्यामुळे जो काही मराठी टक्का उद्योग व्यवसायात आहे तो आहे. आणि आपल्याला प्रत्येकाला असं इन्स्टंट पाहिजे, त्वरित पाहिजे. पैशाच्या बाबतीत आपली मानसिकता कशी आहे की पटकन थोडंसं काही केलं की लगेच फटाफट पैसे आले पाहिजे. त्याची एक उभारणी जी असते उद्योग व्यवसायाची, माझं मत असं आहे की ही
पिढ्यानपिढ्यांसाठी पुढील 7 पिढ्या श्रीमंत होण्यासाठी या पिढीने करावायची ती सुरुवात असते आणि ही पिढी पण श्रीमंत होते आणि पुढे येणाऱ्या अनेक श्रीमंत होतात. त्याचं उदाहरण जर बघायचं असेल कोणतेही बिझनेस हाऊसेस बघा, टाटाच बघा, बिर्लाच बघा, सिंगानिया बघा, पिढ्यानपिढ्या ते चालू आहे, महिंद्राच बघा, सगळे बिझनेस हाऊसेस मागील कुणीतरी एकाने त्या खानदानमधील कुणीतरी एकाने म्हटलं यस, लोक काय म्हणतील याचा मी विचार करत नाही आणि मला जे पाहिजे ते मी करणार आणि पुढील 7 पिढ्यांसाठी मी उभा राहणार, असं ज्या ज्या लोकांनी म्हटलं. अनेक मराठी पण आहेत, मी सांगतो पुढे त्या बाबतीत, की असं ज्यांनी म्हटलं त्या सगळ्या